मोठी आणि महत्त्वाची बातमी। मनसे नेते अमित ठाकरे विधानसभा निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत। त्यांनी निवडणूक लढवावी अशी इच्छा मनसे नेत्यांनी व्यक्त केली आहे। पक्षाच्या बैठकीत त्यांनी आपली भूमिका मांडली। सर्वच नेत्यांनी विधानसभा निवडणूक लढावी असं अमित ठाकरे यांनी म्हटलंय। दादर माहीम मराठमोळा मतदारसंघ आहे। या मतदारसंघातून अमित ठाकरे निवडणूक लढवू शकतात। 2009 ला मनसेच्या नितीन सरदेसाईंचा दादर माहीम मतदारसंघामधून विजय झाला होता। भांडूप मतदारसंघातील मनसेचे 150 कार्यकर्ते भांडूप मतदारसंघामध्ये आहेत। पदाधिकाऱ्यांकडून सह्यांचं राज ठाकरेंना पत्रही देण्यात आलेलं आहे। भांडूपमधून अमित ठाकरेंना निवडणुकीच्या रिंगणात उतरवा। मराठमोळ्या भांडूप मतदारसंघातून अमित ठाकरेंना उमेदवारी देण्याची पदाधिकाऱ्यांनी इच्छा व्यक्त केली आहे। मागाठाणे मतदारसंघ हा देखील मनसेचा पारंपरिक मतदारसंघ राहिला आहे। त्यामुळे मागाठाणे मतदारसंघामधून अमित ठाकरेंना तिकीट द्या। 2009 चा मनसेचा हा बालेकिल्ला परत मिळवण्यासाठी उमेदवारी देण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे। यानंतर वळूया पुढील महत्त्वाच्या बातमीकडे। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा फडणवीसांच्यावर जोरदार निशाणा साधला। सरकारनं मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास उपमुख्यमंत्री फडणवीसच जबाबदार असतील अशा शब्दात जरांगेंनी थेट इशारा दिला। तर मराठा आरक्षणासाठी स्थगित केलेलं उपोषण आजपासून सुरू करत असल्याचंही जरांगेंनी जाहीर केलंय। ज्या एकूण ह्या सगळ्या मागण्या आहेत मराठा समाजाच्या, या मागण्याच्या बाबत सरकारनं तातडीनं अंमलबजावणी करावी म्हणून आजपासून आमरण उपोषण सुरू होत आहे। आणि आपल्या ज्या मागण्या आहेत 8-9 त्याच्यावर अंमलबजावणी सरकारने करावी। सरकारने नाही केली तर समाजाने उघड्या डोळ्यानं बघावं मी आरक्षणासाठी उपोषणाला बसतोय। जर सरकारनं नाही दिलं तर याला देवेंद्र फडणवीस जबाबदार असणार आहे। जरांगेला नेमकं कोण हे करतंय? सातत्याने उपोषण आंदोलन चाललंय काय कळत नाही। तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे, मला विचार चुकीच्या माणसाला टार्गेट करताय। चुकीच्या माणसाला विचारता तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे, मला विचार चुकीच्या माणसाला टार्गेट करताय। चुकीच्या माणसाला विचारता तुम्ही।